आणि या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। भाजपला हा सर्वात मोठा धक्का असून या बातमीने संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली असून आताच व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तारे तोडलेत। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात केलेल्या वक्तव्याला आता संताप व्यक्त केला जातो। गलिच्छ आणि अभद्र वक्तव्यावरून राज्यभरात सध्या संताप पाहायला मिळतो। भंडारा इथं 13 जानेवारीला झालेल्या भीम मेळाव्यात हे वक्तव्य करण्यात आलं होतं। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ट्विट करून याचा निषेध व्यक्त केला। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्या त्या करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला म्हणून ते बायको गरीबाच्या लेकरावर केलं पाहिजे मला सांगा आहे की नाही? तेव्हा त्याला समजा यायला काय माहिती माय बहिणीवर तेव्हा दुःख। तर अशाबद्दल अंजली भारती नावाच्या एका गायिकेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ वक्तव्य केलेलं आहे। खालची भाषा वापरण्यात आली आणि त्यामुळे सध्या राज्यभरात संताप व्यक्त केला जातो। तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नीलम गोऱ्हे जोडले गेलेले आहेत। नीलम ताई, आपण पाहतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। अंजली भारती नावाचे एक गायिका आहेत आणि त्यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर भाष्य केलंय। काय वाटतं तुम्हाला, काय प्रतिक्रिया? एक तर हा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये त्या ज्यांनी संयोजन केलेलं होतं कार्यक्रमाचं त्यांची पण ही जबाबदारी आहे की राज्यघटनेला धरून सगळी वक्तव्य होती। आणि अमृता फडणवीस एक सामाजिक जीवनामधल्या व्यक्ती तर आहेतच, पण मुळात असं की कुठल्याही दुसऱ्या महिलेबद्दल एका महिलेने असं वक्तव्य करणं हेच मुळी संविधानाला धरून आणि मानवी अधिकारांचं हनन करणारं आहे, अत्यंत अस्वस्थ करणारी गोष्ट आहे। आणि त्याच्यावरती बाकी पण त्यांनी बरीच विधानं केलेली आहेत। त्यांच्या विधानांच्या मध्ये त्या असं म्हणतात की त्याच्यामध्ये पुरुषांनी असं केलं तर त्याचं विच्छेदन त्याच्या याचं प्रायव्हेट पार्टचं हे करून टाकावं। आणि त्याचे हे सगळ्या वक्तव्यांवरती लोक पैसे टाकतात। त्यांची ती भूमिका असू शकते असं करावं म्हणून, पण त्याच्यामध्ये बोलत असताना दुसऱ्या स्त्रीच्या अधिकारावरती असं आक्रमण करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये। आणि विशेषतः मला खेद आता वाटतो की अनेक आंबेडकरी चळवळीतले मी कार्यक्रम अटेंड केलेले आहेत, सहभागी झालेले आहे। अशा वेळेला कधी मला तर असं दिसलं नाही की कोणी अशा गोष्टी समर्थन करून ही भाषा वापरलेली आहे म्हणून। परंतु सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महिलेला त्या फडणवीस साहेबांच्या पत्नी आहेत म्हणून फक्त अपमान झाला असा नाहीये। कुठल्याही स्त्रीबद्दल दुसऱ्या स्त्री बोलणं हे चुकीचं आहे आणि याच्यासाठी चुकीचं आहे की त्याच्यामुळे त्या स्त्रीच्या वरती तिच्या मानवी अधिकारांचं अतिक्रमण करायला आपण चिथावणी देतो, प्रोत्साहन देतोय। आणि या संदर्भामध्ये राज्य महिला आयोगाने दखल घेऊन त्यांना विचारणा केलीच पाहिजे, परंतु गृह विभागाने सुद्धा दखल घेतली पाहिजे। आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या महिलांबद्दल अशी वक्तव्य होत असतील आणि खून का बदला खून से तसं बलात्काराचा पक्का बलात्काराने आणि ते सुद्धा ती मुलगी कुठल्या जाती धर्माची आहे त्या स्त्री बघून त्याच्यानुसार उरलेल्या जातींनी त्यांच्यावरती उरलेल्या महिलांवर बलात्कार करायचा, म्हणजे एक बलात्काराचं सगळं करणारी टोळ्याच ठिकठिकाणी सगळीकडे महाराष्ट्रात आणि भारतात तयार होती। आणि जे दुर्दैवानी म्हणजे दलित समाजावरती दलित म्हणून असणारे जे अत्याचार होतात किंवा बलात्कार होतात ते निषेधार्हच आहेत, त्यात काही शंकाच नाहीये। त्याच्यात आम्ही स्वतः आमच्यासारखे शेकडो कार्यकर्त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। आज अॅट्रॉसिटीज सारख्या घटनांच्यासाठी दलित हक्क संरक्षण आयोग सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आहे। परंतु त्याच्यामध्ये न्याय मागण्याचा हा मार्ग अतिशय मला असं वाटतं की मानवी अधिकारांवरती दुसऱ्याचे अतिक्रमण करणारा आहे, त्याची दखल घेतलीच पाहिजे। परंतु सार्वजनिक जीवनातल्या इतर ज्या महिला आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा अगदी आमच्या सगळं सुद्धा असंच ट्रोलिंग करताना भाषा वापरली जाते, हे खेदाची गोष्ट आहे। नीलम ताई, त्यामुळे याच्यावर आता गृह विभागानं कारवाई करावी अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूयात। धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। सध्या भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेलेत। उपाध्यायजी, आपण पाहतोय की भीम मेळाव्यामध्ये अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी विरोधात अतिशय खालच्या पातळीवर भाष्य करण्यात आले। एक प्रकारे भीम मेळाव्याला सुद्धा गालबोट लागल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्यावर आता काय नेमकी कारवाई केली जाईल? खरं म्हणजे एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेबद्दल इतक्या वाईट स्तरावरती प्रतिक्रिया व्यक्त करावी ही अत्यंत लज्जास्पद
आणि अत्यंत होतं. मात्र आता तर अक्षरशः मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नीबाबत एका कार्यक्रमामध्ये आक्षेपार्ह विधान केलं गेलं. भंडाऱ्याच्या एका कार्यक्रमामध्ये गायिका अंजली भारतींनी अमृता फडणवीसांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. भीम मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं असताना एकानं खालून पैसे देखील उधळले. 5-6 वर्षाची पोरगी अगोदर नंगी राहत होती तरी तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहत नव्हतं. आता एका महिन्याची पोरगी तुमच्या समोर नंगी ठुशी वाटत नाही. कुठं माणशी दरम्यान अंजली भारतीच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होती. आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो. म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही. विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत अमृता फडणवीस, त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो. कुठल्याही स्त्रीचं असं अवमान करणं, आपल्याकडे स्त्री दाक्षिण्य असा शब्द वापरला जातो आणि तो कोणाची असू द्या, ती पत्नी आहे म्हणून नव्हे, ती मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणूनच नव्हे, कुठलीही स्त्री असू द्या तिचा अवमान होता कामा नये आणि ज्यांनी कोणी केलं असेल तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. एकदम चुकीचा वक्तव्य आहे की जो भीमगीत गाणारी गायिका आहे, याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांचे जी पत्नी आहेत त्यांच्याबरोबर बलात्कार करा. हा एकदम आक्षेपार्ह आहे आणि निषेधार्ह आहे आणि फक्त एवढंच नाही, ही महिलाच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे.